नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात कोरोनाच्या संदर्भातली परिस्थिती प्रत्येक क्षणाला चिंताजनक असल्याचं सरकारी पातळीवरून सांगितलं जात आहे। दुसऱ्या बाजूला सरकार वारंवार कोरोनाच्या बाबतीत काळजी घ्या असं सांगत असूनही लोक आणि लोकप्रतिनिधी सुधारायचं नाव घेत नाहीयेत। नव्या कोरोनाच्या संदर्भातल्या चिंताजनक बातम्या आपल्यावर येऊन आदळतात, पण आपण मात्र वागायचं काही बदलत नाही। एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अर्थात बाधितांचा शोध घेण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी अडखळत चालल्याचंच दिसून येत आहे। लसीकरणाच्या बाबतीत तर अपेक्षित प्रतिसाद न मिळण्यामुळे सरकारी यंत्रणा सुद्धा चिंतेत सापडली आहे। या सर्व घटनांमुळे येत्या काही दिवसात आणि त्यातल्या त्यात सुद्धा खास करून मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाच्या प्रसाराबाबत चिंताजनक परिस्थिती असेल अशी शक्यता व्यक्त होतीये। आपल्या सगळ्यांसाठी कोरोना हा गांभीर्याने घेण्याचाच विषय आहे, पण आपण तो तितका गांभीर्याने घेतोय का आणि म्हणूनच त्याची चर्चा वारंवार करावी लागते। लक्षवेधीमध्ये आज त्याच निमित्ताने चर्चा, कोरोनाशी लढायचे आपले प्रयत्न प्रामाणिक आहेत का? या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत आहेत आशाताई मिरगे। डॉक्टर आशाताई मिरगे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत। महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत आणि आपल्या सोबत आयएमए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आरोग्य विश्लेषक या नात्याने डॉक्टर अविनाश भोंडवे जोडले गेले आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक अत्यंत चिंताजनक धक्कादायक अशा स्वरूपाची घडलेली घटना आपल्या समोर मांडायला हवी। ती घटना घडली ठाण्यामध्ये। ठाण्याचे महापौर आणि त्याचबरोबर शिवसेनेचे स्थानिक नेते अशा दोघांनी चक्क स्वतःला कोरोनाची लस टोचून घेतली। या संदर्भातली दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर येतील। त्यात आपण बघू शकाल की लस टोचून घेतल्याच्या नंतर या दोघांनी आपल्या लसीकरणाच्या संदर्भात भूमिका घेत ही लस टोचून घेणं गरजेचं आहे असा मुद्दा मांडला आणि इथून एका नव्या वादाला जन्म झाला। ठाण्याचे महापौर या नात्याने नरेश म्हस्के यांचं लसीकरण होणं आणि शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचं लसीकरण होणं म्हणजे नियमबाह्य कृती आहे असा आक्षेप भाजपने नोंदवलाय। त्याला उत्तर सुद्धा दिलं गेलंय। या निमित्तानं काय आक्षेप आहेत आणि उत्तर काय आहेत ते पहिल्यांदा पाहूयात आणि राजकारणी नियम मोडून काम करतायत का या निमित्तानं चर्चा पुढे नेऊयात। सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत अतुल भातखळकरांचा आक्षेप आणि त्याला दिलेलं नरेश म्हस्के यांनी उत्तर। ठाण्यातील शिवसेनेचे महापौर व त्या ठिकाणचे आमदार रवींद्र फाटक या दोघांनी व त्यांच्या कुटुंबियांनी नियमाच्या बाहेर जाऊन स्वतःला व्हॅक्सिनेशन करून घेतलं हे केवळ संतापजनक नसून बेकायदेशीर आहे व शिवसेनेची राजकीय संस्कृती काय आहे हे दाखवणारी हा ढळढळीत पुरावा आहे। काय गुन्हा केलेला आहे आणि जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा केली तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लस घेण्याकरता सांगतोय, परंतु ते पुढे येत नाहीत। कोणीतरी तुम्ही एखाद्याने त्यांना विश्वास दाखवा आणि त्याकरता 1 महिन्याने मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी लस घेतली। तुम्ही आजही कोविड हॉस्पिटलला जाऊन तुम्ही विचारू शकता, केळकर म्हणून उपायुक्त आहेत, की आम्ही लस घेतल्यानंतर मी माझ्या फेसबुक असेल माझ्या ट्विटर मध्ये असेल प्रसिद्धी केली की बिनधास्तपणे लस घ्या। थोडक्यात राजकारण्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही। आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, त्यांच्याशी या चर्चेच्या निमित्तानं मुद्दा आपण चर्चेत घेतोय की जेव्हा देशात लसीकरणाच्या साठीचे टप्पे ठरलेले आहेत त्यावेळेला अशा प्रकारचं वर्तन योग्य आहे का? गणेश खंडकर आपल्यापासून उत्तराची अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर एका गोष्टीची आठवण सुद्धा करून देतो की ठाण्याचे महापौर नरेश म्हात्रे यांनी लवकरात लवकर आणि आधी राजकारण्यांना लस द्यावी
असा आग्रह पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना केला होता. आता त्यांनी त्या पत्राला प्रत्यक्षात आणलंय आणि बचावासाठी ते असं म्हणतायत की लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांनी स्वतःचं लसीकरण करून घेतलं. बेकायदेशीररित्या रांग मोडून जर राजकारणी असं वागायला लागले तर सर्वसामान्यांच्या समोर काय आदर्श निर्माण राहील? गणेश खंडकर. मला यामध्ये सुरुवातीला जे वाटतं ते असं आहे की मुळातच ठाण्याच्या शिवसेनेचे महापौर जे आहेत त्यांना स्वतःच्याच मुख्यमंत्र्यांवरती कदाचित विश्वास राहिलेला नसावा. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला या देशामध्ये लसीकरण सुरू झालं, राज्यामध्ये लसीकरण सुरू झालं, त्यावेळेला लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोणाला लस द्यायची याचे काही नियम ठरलेले आहेत. वास्तविक म्हणजे या कोरोनाच्या संकट काळामध्ये ज्या वेळेला आपण सर्व घरामध्ये होतो, आम्ही पहिल्या दिवसापासून घोषित झाल्यापासून आम्ही बाहेर पडलो कारण आपण जनसेवेमध्ये आहोत. त्यावेळी आम्ही जे पाहिलं तर पोलीस कर्मचारी असतील, आरोग्य सेवक असतील, हे बिचारे पहिल्या दिवसापासून रस्त्यावर होते आणि त्यांना यात प्राथमिकता दिली पाहिजे हे धोरण सर्वसंमतीने ठरलेलं आहे. मला असं वाटतं की महापौर या नात्याने त्यांनी याचं तर कटाक्षाने पालन केलं पाहिजे आणि त्यांच्या आजच्या कृतीनं त्यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला हरताळ फासलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यावरची चर्चा पुढे नेऊ. एक ताजी अपडेट, ताजी घडामोड होतीये ती म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावर बोलतायत. एकदा पटकन तीही माहिती घेऊ आणि चर्चेत त्याबद्दल बोलणारच आहोत. त्यांच्याकरता कुठलेही नियम नाहीत का? आणि मग इथेच येताना भीती का वाटते? बाहेर कार्यक्रम, सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालले आहेत, पक्षांचे कार्यक्रम चालले आहेत आणि जनतेच्या विषयावर ज्यावेळी चर्चा करायची आहे त्यावेळी मात्र सगळे बिलकुल कोरोना 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 करतात. अतिशय कोरोनाच्या नावाखाली पळ काढणं चाललं. मंत्र्यांसाठी काही वेगळे मंत्र्यांसाठी काही नवीन नियम केले का? केवळ 2 दिवस चर्चेला बजेटवर मिळणार आहे, तेवढ्या कालावधीमध्ये बजेटवर चर्चा होऊ शकते? होऊच शकत नाही, कारण नियम असा आहे, खरा तर नियम असा आहे की बजेट मांडल्यानंतर 6 दिवसांनी, अनेक वेळा आपण तो 3 दिवसापर्यंत कमी करतो, त्याच्यावर पहिल्यांदा जी मोठी चर्चा आहे ती जनरल चर्चा होते. ती जनरल चर्चा झाल्यानंतर बजेट खातेवाईज करावं लागतं. प्रत्येक खात्याला आपल्या मागण्या मांडाव्या लागतात. या सगळ्या मागण्या मांडल्यानंतर एकत्रितपणे या मागण्यांचं विनियोजन विधेयक होतं आणि त्या विनियोजन विधेयकानंतर बजेट पास होतं. आता हा मागण्यांचा जो विषय आहे, जो संवैधानिक आहे, तोच उडवून लावलेला आहे. केवळ जनरल चर्चा बजेटवर करायची, खातेवर चर्चा करायची नाही. कारण खातेवर चर्चा झाली तर प्रत्येक खात्याची चिरफाड त्या ठिकाणी होईल आणि काय चाललेलं आहे, कुठला भ्रष्टाचार चालला आहे हे पूर्ण त्या ठिकाणी बाहेर येईल. म्हणून अक्षरशः या ठिकाणी पळ काढलेला कालावधी कमी केलाय का? संजय राठोड प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आक्रमक राहील आणि हा थोडक्यात काय तर कोरोनाच्या निमित्तानं विविध प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया काय उमटतायत ते आपण पाहिलं. आपण चर्चेची सुरुवात रांग मोडून ठाण्यातल्या महापौरांनी स्वतःचं लसीकरण करून घेतलं या विषयानं केली होती. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा कोरोनाच्या आडून सरकार स्वतःला वाचवतंय असे आक्षेप घेतले. या निमित्तानं सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याबरोबर डॉक्टर आशाताई मिरगे आहेत. त्यांची प्रतिक्रिया ऐकूया. चर्चेला त्यानंतर पुढे नेणार आहोत. आशाताई, आपण बोलणार आहात. हा महत्वाचा विषय आहे की ठाण्याच्या त्या आपल्या महापौरांबद्दल मी बोलेल की गणेश सर आता जसं म्हणाले तसं लोकप्रतिनिधी हे जनसेवेमध्ये असतात आणि जनसेवेमध्ये असतात म्हणजे ते कोरोना योद्धा या नावाखाली मोडतात. जर त्यांनी जनसेवेमध्ये राहायचं आहे, लोकांमध्ये फिरायचं आहे, तर कोरोनाची लस घेण्याचा अधिकार त्यांना सुद्धा आहे. ते कोरोना योद्धा आहेतच. म्हणजे पण आशाताई हा नियम जर लावायला गेलो तर देशामध्ये जास्त राजकारणी निघतील आणि गल्लीबोळातले पण राजकारणी म्हणतील की आम्ही कोरोना योद्धे आहोत. आधी आपल्याला रुग्णसेवकांना लस द्यायची आहे, त्यात राजकारण्यांनी स्वतःचं घोडं पुढे दामटण्याची गरज काय? रुग्णसेवकांना द्यायचीच आहे. आपण ती लस खूप स्पीडीली दिली पाहिजे असा आग्रह महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतोच आहे. 1 मार्च पासून 20,000 प्रायव्हेट आणि 10,000
गव्हर्नमेंट असे 30,000 सेंटर आपण लस द्यायला सुरू करत आहे. त्यामुळे आता विदिन नो टाइम दॅट वुड कम अप टू द जनरल पीपल ऑल्सो. पण जर आपण जनसेवेमध्ये उतरतोय तर आपल्या योगानं तो कोरोना पसरू नये यासाठी सुद्धा आपल्याला लस मिळणं गरजेचं आहे. हा एक विषय. आणि दुसरा विषय जसं ते मस्के सरांनी जसं त्याचं त्यांना भाटकर सरांना उत्तर दिलं तसं की कोणीही पुढे येत नव्हतं. जेव्हा मी माझ्या सोशल मीडियावर ते टाकलं तेव्हा लोक झपाट्याने पुढे यायला लागले. कारण लसीबद्दल सुरुवातीच्या काही काळात थोडीशी भीती होती. हे आपल्याला नाकारून चालणार नाही. ठीक आहे. डॉक्टर भोंडवे आपल्या सोबत आहेत. IMA महाराष्ट्राचे ते माजी अध्यक्ष आहेत. विद्यमान काळामध्ये ते आरोग्य विश्लेषक म्हणून आपल्या सोबत कोरोनाच्या परिस्थितीचं विश्लेषण करत असतात. डॉक्टर भोंडवे, एका गोष्टीचं थेट आणि स्पष्ट उत्तर लागेल. सर्वसामान्यांना लस कशी द्यायची याची धोरण निश्चिती केंद्रानं केली. कुठल्या टप्प्यांवर लसीकरण होईल ते ठरवलं. मग राजकारण्यांना एवढा उतावीळपणा का? त्यांनी रांग मोडून लसीकरणाच्यासाठी स्वतः पुढे का जावं? आणि अशामुळे ही लस कोरोना योद्ध्यांना देण्याच्या बाबत कुठला विश्वास जनतेत निर्माण होणार आहे का? प्रसादजी, आपण म्हणताय त्याप्रमाणे आपल्याला जर आठवत असेल 16 जानेवारीला लसीकरण सुरू झालं. आज 5 आठवडे झालेले आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एकूण जर लसीकरण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रात 50% आसपास आहे. त्यामध्ये डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी म्हणजे जे वर्कर स्टाफ आहेत त्यांच्यामध्येही कमी आहे. याचं कारण ज्यावेळेला आपण पाहिलं त्यावेळेला या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारची भीती होती आणि त्यावेळेला त्यांनी अनेक ठिकाणी मी स्वतः बोललो आणि त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं की ही लस सुरक्षित आहे अशा प्रकारे सरकारचं कुठलं निवेदनही आलं नाही. त्याच वेळेला आपल्याला आठवत असेल तर काही डॉक्टरांच्या IMAच्या नव्हे काही डॉक्टरांनी असं एक पत्रकही काढलं होतं की या लसीचे जर साईड इफेक्ट्स आहेत हे अजून पडताळले गेलेले नाहीत तर आधी राजकारण्यांनी घ्यावी आणि मग इतर सर्वांना द्यावी. काळाची चक्र बदलली परंतु जे नियम केले त्याप्रमाणे आधी डॉक्टरांनीच घ्यायचं असं ठरवलं. ही लस पूर्ण सेफ आहे असं सरकारकडून कधीही आलं नाही. त्यावेळेला असं अनेकदा सुचवलं गेलं होतं की लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करण्यासाठी काही राजकारणी किंवा काही स्पोर्ट्स किंवा सिनेमातल्या लोकांनी ते त्याचं स्पष्टीकरण द्यावं, त्याचं प्रमोशन करावं किंवा ही लस सेफ आहे सांगावं, स्वतः घ्यावी. परंतु ते प्रत्यक्षात येणं कठीण होतं. आता ठाण्यामध्ये जे घडलंय ते निश्चितच नियमबाह्य आहे. एका दृष्टीने जर त्यांनी सांगितलं असेल की ते लोकांना उद्युक्त करण्यासाठी त्यांनी केलं असेल तर तरी सुद्धा ते नियमबाह्य म्हणावं लागेल. चांगल्या उद्देशाने घडलेल्या केलेल्या सगळ्याच गोष्टी या नियमात बसतात असंच नाही. त्यांना जर ते त्या पद्धतीने लोकांना उद्युक्त करण्यासाठी जर हे लसीकरण स्वतः घ्यायचं होतं तर तशी त्यांनी रीतसर परवानगी मागायला पाहिजे होती किंवा आधीच रीतसर जाहीर करायला हवं होतं असं मला स्वतःला वाटतं. अगदी एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपण वळलो आहोत आणि डॉक्टर दीपक सावंत आपल्यासोबत फोन लाईनवर उपलब्ध आहेत. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्येही असतील. डॉक्टर दीपक सावंत, आपल्याला माझा आवाज पोहोचतोय? हो, पोहोचतोय. अगदी. जे ठाण्यामध्ये घडलं, शिवसेना नेत्यांचा हा उतावीळपणा म्हणावा का? आणि त्याचबरोबर डॉक्टर भोंडवेंनी नोंदवलेलं निरीक्षण पण महत्वाचं आहे. चांगल्या हेतूनं केलेलं नियमबाह्य काम समर्थनीय असू शकत नाही. नाही, तसं बघायला गेलं तर बघा, खरं म्हणजे लोकांमध्ये कॉन्फिडन्स तयार करणं हे सुरुवातीच्या काळामध्ये खूप महत्वाचं होतं. कारण या लसी बाबतीमध्ये अनेक गैरसमज होते. ते नेहमीप्रमाणे असतात. कुठलीही लस व्हॅक्सिनेशन सुरू झालं की अशा प्रकारचे गैरसमज पसरत असतात. आणि हे मी माझ्या काळात देखील बघितलंय की ज्यावेळी H1N1 ची लस आली त्यावेळी लोकांनी असं सांगितलं होतं की बहिरेपणा येतो, गियाबारी सिंड्रोम होतो, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी झाल्या. इव्हन कस्तुरबा मधले डॉक्टर देखील त्यावेळी तयार नव्हते. त्यावेळी मी स्वतः ती लस घेतली आणि एक एक्झाम्पल सेट केलं. त्यानंतर त्याला गती मिळाली. त्यानंतर पल्स आपली याची रुबेला मिझलची लहान मुलांसाठी आपण मोहीम सुरू केली. त्यावेळी देखील लोकांनी मला असं विचारलं, बर तुम्ही जर लस घेतली असेल तुमच्या नातवंडांना का नाही तुम्ही लस देत? त्यावेळी मी स्वतः माझ्या नातवंडांना लस दिली आणि त्यानंतर सुरू केलं. त्यामुळे ह्या गोष्टी काही गोष्टी जर काही केल्या असतील तर त्या प्रघात पडण्यासाठी जर केल्या असतील पण डॉक्टर दीपक सावंत, आपण स्वतः आरोग्यमंत्री होतात. याच्या आधी रुबेलाचं लसीकरण असेल किंवा बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू या सगळ्या गोष्टींच्या लसीकरणाच्या निमित्तानं विविध टप्प्यांवर आपण स्वतः पुढाकार घेतला. तुम्ही फ्रंटलाईनवर जाऊन लढणारे राजकीय नेते होतात. अहो, पण आत्ताच्या घडीला
जर समजा लोकांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे तर मग एकट्या ठाण्याच्या शिवसेनेच्या महापौरानं हा उपद्रव का करावा? मी स्वतः घेतली ना लस, मी स्वतः सगळ्यात पहिली लस मी बरोबर घेतली आहे. अहो मान्य आहे, मान्य आहे. डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात. नरेश मस्के बरोबर. अजून तरी डॉक्टर झालेले नाही आहेत. नरेश मस्केंनी थोडं थांबायला हवं होतं की नाही? हे बघा, ज्यावेळी आपण समाजाचं रिप्रेझेंटेशन करतो आणि समाजाला एखादी गोष्ट सांगतो त्यावेळी निश्चितपणे स्वतःपासून सुरुवात करायला लागते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. अशा प्रकारचं जर तुम्ही केलं नाही तर ते चुकीचं होते. अच्छा, मग डॉक्टर दीपक सावंत आपल्याला असं सुचवायचं आहे का की भारतात सुद्धा विश्वास निर्माण करायचा आहे लसीकरणाबाबत, तर मोदींनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी होती, पंतप्रधानांनी? नाही, मी असं म्हणणार नाही मोदींनी सुरुवात करावी किंवा न करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी असं मुळीच म्हणणार नाही. पण निदान लोकांमध्ये कॉन्फिडन्स तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी होणं आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. बरं, या लसीकरणाच्या निमित्तानं जो मुद्दा एक उपस्थित राहतोय, ज्याच्यावर चिंता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा व्यक्त होतीये की अपेक्षित असा त्याला प्रतिसाद लाभत नाहीये. डॉक्टर भोंडवे, एक प्रश्न आपल्यासाठी, हा अपेक्षित प्रतिसाद लोकांच्या अनुत्साहामुळे आहे की सरकारी यंत्रणेच्या राबवण्याच्या मधलं ते अपयश आहे? कारण राज्य आणि देश पातळीवरची आकडेवारी आपण पाहिली तर महाराष्ट्र लसीकरणामध्ये जवळपास 13व्या-14व्या क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा अनेक छोटी छोटी राज्य सुद्धा, आपल्या तुलनेत लहान असलेली राज्य आपल्या बऱ्यापैकी पुढे निघून गेलेली आहेत. डॉक्टर भोंडवे. अगदी बरोबर आहे. लसीकरणामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जे वर्कर्स आहेत, म्हणजे जे स्टाफ आहेत, यांच्यामध्ये साईड इफेक्ट बद्दल भीती होती किंवा अजूनही आहे. डॉक्टरांमध्ये आपल्याला आठवत असेल तर बऱ्याच डॉक्टरांनी असं सुरुवातीला जाहीर केलं होतं की आपण 1-2 महिने बघू कसे काय हे होतात, कारण ही जी लस आहे ही आपत्कालीन परिस्थितीत ह्याला परवानगी दिलेली होती. याच्या पूर्ण चाचण्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांच्या मनात साहजिकच हे होतं की याचे नक्की साईड इफेक्ट्स काय येत आहेत का हे पाहू आणि मग घेऊ. त्याचबरोबर काही जणांना असं वाटत होतं की लवकरच एखादं म्युटेशन येईल आणि ही लस एखाद वेळ निकामी होईल किंवा ही लस निरुपयोगी ठरेल, त्याच्यामुळं 1-2 महिन्यानंतर मे महिन्यापर्यंत आपण घेऊया असंही काहींनी जाहीर पत्रक काढून हे केलं होतं. तिसरी एक महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपल्याला आठवत असेल ऑक्टोबर 2020 मध्ये भारत सरकारने जाहीर केलं की सर्व डॉक्टरांना आणि खासगी डॉक्टरांना आणि सरकारी डॉक्टरांना ही लस दिली जाईल, त्यावेळेला आम्ही सर्व खासगी डॉक्टरांचं आणि सरकारी डॉक्टरांनी एक रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं आमच्याकडून. आणि आता ज्या वेळेला प्रत्यक्ष लसीकरण आलं त्यामध्ये ह्या लसीकरण अनेक खासगी डॉक्टरांचं त्याच्यातून नावं गळालेली आहेत. प्रसादजी, तुम्हाला मी सांगतो की हे जे आकडे, हे जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू झालं त्यावेळेला मी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणा किंवा अगदी पहिल्या ह्याच्यातच मी रजिस्ट्रेशन केलं होतं, आजतागायत मला कॉल आलेला नाही. मी स्वतःच्या सांगतो. तर सांगायचा मुद्दा असा, अनेक अशी नावं गळालेली आहेत. दुसरी एक गोष्ट, यासाठी ते कोविन नावाचं ऍप वापरलेलं आहे, त्यामधून मेसेजेस जातात. पण त्यामधून ज्या व्यक्तीला, समजा उद्या तुम्हाला जर मेसेज आला की तुम्ही इतक्या तारखेला इतक्या ठिकाणी या इतक्या वाजता, तर त्यावेळेला तुम्हाला जर त्या दिवशी ते शक्य नसेल तर तुम्ही हे असं त्याच्यावर हे कळवू शकत नाही की मला जमणार नाही. त्याच्यामुळे होतं असं की एका ठिकाणी 100 मेसेजेस पाठवले जातात, त्यातल्या 50 लोकांना मेसेजेस घ्यायची नसते किंवा त्या दिवशी घ्यायची नसते, ती तारीख सोयीची नसते, त्यांना पुढची तारीख पाहिजे असते, तर ते ह्याच्यामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळं बरंचसं कमी लसीकरण झालं. आणि सर्वात एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अनेकदा असं सुचवलं होतं आम्ही की तुम्ही वॉक इन हे करा, याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नावं हे करा आणि त्याप्रमाणे ज्यांची नावं काही अनेक जणांनी जर केली नसतील किंवा नावं सापडत नसतील तर तुम्ही त्या पद्धतीने नावं घेऊन हे करा. म्हणजे परिस्थिती अशी होती. पण डॉक्टर भोंडवे, आपल्याच समोर एक उदाहरण आहे. डॉक्टर सावंतांनी पहिल्याच दिवशी लस घेतली आणि डॉक्टर भोंडवेंना अजून फोन सुद्धा येत नाही. होय, काय याची कारणं काय आहेत? नाही, हे तेच सांगतो की ज्या वेळेला जी हे घेतलं होतं, ही जी नावं आम्ही रजिस्टर केली एका एक्सेल शीटवर, आम्हाला ते अपलोड करायला सांगितली होती, ही नावं नंतर आम्हाला असं कळलं की ही नावं नंतर एक बाहेरची एजन्सी नेमून ती कोविन ऍपवर अपलोड केली होती. हे करताना बऱ्याच ठिकाणी घोटाळे झाले आणि त्यामुळे ते आलेलं नाही असं एक सांगण्यात आलं. ठीक आहे डॉक्टर भोंडवे, आपल्याला हस्तक्षेप करून एका कारणासाठी थांबवतोय कारण वेळेची मर्यादा आपल्याला आहे. छोटंसं उत्तर यावर एक पटकन आपण घेणार आहोत, ते गणेश खंडकर यांचं, आणि त्यानंतर आपण एक विश्रांती घेणार आहोत. गणेश खंडकर, राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल, लसीकरणाच्या बाबतीत आपण खरंच प्रामाणिक आणि गंभीर आहोत का?
नाही आहोत ना. म्हणजे ज्या पद्धतीनं आता लसीकरण आपल्या देशामध्ये सुरू आहे, ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने सर्व राज्यांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवण्याच्या संदर्भामध्ये सर्वांची चर्चा करून ही मोहीम सुरू केली. त्याचे नियम काय असावेत, काही विषय हे केंद्राच्या पातळीवर ठरले, त्याचं अंमलबजावणीचं मात्र काम हे आपण राज्यांवरती सोपवलं, कारण शेवटी सहकार्य सगळ्यांचं हवं असतं. त्यामुळे केंद्र प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. बघा, सुरुवातीला काही विषय आले असतील, आज आपण कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो, तर 45च्या वर आणि ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याच्या टप्प्यापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. याचा अर्थ किती पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून केंद्राकडून हे सर्व काम सुरू आहे. शेवटी असं आहे की याच्या राबवण्याची जी पद्धत ही प्रत्येक राज्याने आपापल्या ठिकाणी तयार केलेली आहे. काही राज्य आता याच्या खूप पुढे गेलेली आहेत. आता महाराष्ट्र काय याच्यात मागे आहे. गणेश खंडकर, मर्यादा आहे आपल्याला, त्याच निमित्तानं थांबवतोय. आपण पटकन परत येऊ लक्षवेधीच्या पुढच्या भागात, पण त्याच बरोबर जाता जाता एक महत्वाची आठवण म्हणजे या कोरोनाच्या आडून विमा कंपन्या काय उपद्व्याप करतायत त्याचा एक मोठा गौप्यस्फोट आपण आपल्या कार्यक्रमात करणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, लक्षवेधीच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपल्या सोबत आशाताई मिरगे आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर आहेत आणि अविनाश भोंडवे आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे हे महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष आहेत, तसंच आरोग्य विश्लेषक आहेत. चर्चेच्या या फेरीतली सुरुवात ही राजकारण्यांच्या वर्तनाबाबतची आहे. ताज्या आणि अत्यंत नव्या माहितीच्या नुसार जे काही पोहरादेवीत काही दिवसांपूर्वी घडलं त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. पोहरादेवीत संत कबीरदास महाराज हेच कोरोनाबाधित झाले. संत कबीरदास महाराज हे तेच महाराज आहेत जे संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या गर्दीमध्ये संजय राठोड यांच्या खांद्याला खांदा लावून होते. अशा प्रकारच्या वागण्यामुळे पोहरादेवीत कोरोना संसर्ग वाढल्याचं दिसून आलंय असा प्राथमिक अंदाज आहे. आशाताई मिरगे, याच्यावर आपलं उत्तर लागेल. राज्याचा मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश धुडकावून जर वागत असेल तर त्यावर कारवाई होणार आहे की नाही? जर चूक आढळले तर कारवाई नक्की होईल. परवाच्या आपल्याच चॅनलच्या एका विश्लेषणात मी ऐकलं की मी कुणालाही बोलवलं नव्हतं, लोक आपोआप आले. आता नेमकं त्यातलं काय खरं आहे त्याची चौकशी होणार. आणि 19 लोक तिथे, नुसते संत महाराज एकटे नाही आहेत, 19 कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे जर त्या गर्दीला कारणीभूत स्वतः मंत्री महोदय असतील, द राईट इज राईट अँड रॉंग इज रॉंग, तर ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईल आणि त्याच्यावर नक्की कारवाई होईल. पण ते जर म्हणत असतील मी त्यांना बोलवलं नाही, लोक माझ्या प्रेमापोटी आले असं त्यांचं म्हणणं, बरोबर, देन इफ यू कॅन प्रूव्ह दॅट ही हॅज नॉट कॉल्ड, काय करणार आपण? 10,000 लोकांवर आमच्या वाशिमच्या परदेशी नावाच्या एसपी साहेबांनी गुन्हे दाखल केले कारण तुम्ही लोक गोळा झालात आणि तुम्ही कोविडचे नियम लाईक मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग हे पाळलं नाही, म्हणून 10,000 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. म्हणजे जो दोषी आढळतो त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा केला पाहिजे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. गणेश खंडकरांना विचारूयात, हा तर्क कितपत पटण्यासारखा आहे? प्रसादजी, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जी घटना घडली आणि ज्या संदर्भात तुम्ही आता आपण चर्चा करताना ज्या महाराजांचा उल्लेख केला, 10,000 लोक एकत्र जमतात आणि असं सांगितलं जातं की मी बोलवलं नव्हतं. यापेक्षा दुसरं दुर्दैव का असू शकतं? ज्या मंत्र्यांवरती एवढे गंभीर आरोप आहेत ते 15 दिवस नॉट रिचेबल होते, नॉट रिचेबल, आणि त्यानंतर ते जेव्हा पोहरादेवीला येत आहेत असं ते स्वतःहून जाहीर करतात. त्या धर्मपीठाकडनं सांगितलं जातं की ते दर्शनाला येणार आहेत आणि 10,000 लोकांचा जमाव जमतो. या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही आहे? आणि ज्या वेळेला त्याच्या अगोदरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः
टीव्हीच्या चॅनल्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून हेच सांगितलं की आपण नवीन नियम आपण निर्बंध आणण्याच्या तयारीत आहोत, हे सर्व आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे. आणि त्यानंतर 2 दिवसांना असा जर प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होत असेल त्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय. पण मुळात असं आहे की ज्या परिस्थितीतनं आता संजय राठोडे जात आहेत त्यांच्यावरती आरोप सामान्य नाही आहे, अतिशय गंभीर आरोप आहेत. हे कधी ना कधी उघड होईलच. पण त्या काळामध्ये ते जेव्हा असे प्रकट स्वरूपात येतात त्यावेळी मग एखादा कॅबिनेट मंत्री येत असताना 10,000चा जमाव जमतो. आणि हे बघा असं आहे, राजकारणाच्या दृष्टीने पाहाल तर त्यांनी ही गर्दी स्वतःच्या संरक्षणासाठी आणलेली होती. ही गर्दी त्यांना पाहण्यासाठी आलेली नव्हती. ते संत नाहीत, ते महंत नाहीत, ते बंजारा समाजाचे नेते देखील नाहीत. गणेश खंडकर, जर समजा कोरोना काळात स्वतःच्या बचावासाठी अशी गर्दी येत असेल तर त्या गर्दीच्या निमित्तानं जो काही सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न निर्माण झाला त्याबद्दल कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडे कदाचित त्याचं उत्तर असू शकतं. डॉक्टर सावंत, माझा प्रश्न पोहोचला आपल्यापर्यंत? मी आपल्याला असं विचारत होतो, संजय राठोड यांनी जे वर्तन केलं, पोहरादेवीमध्ये गर्दी जमवली, ती गर्दी त्यांनी जमवलीच नव्हती असं आता ते बचाव करतायत. पण जे काही त्याचे परिणाम दिसू लागलेले आहेत ते जास्त चिंताजनक आहेत. आणि त्या निमित्तानं काय कारवाई करणार आहात? मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये पूर्वीच सांगितलेलं आहे की जी काही असेल, आणि बाकीच्या लोकांवरती 10,000 लोकांवरती आता मिरगेताईंनी जसं सांगितलं तसं गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे कारवाई झालेलीच आहे, ऑलरेडी कारवाई झालेली आहे. आपल्या लेखी इतकी कारवाई पुरेशी आहे का? आणि ती कारवाई जर समजा तुम्ही पुढे नेणार असाल तर त्या कारवाईत मंत्र्यांना अभयदान असेल? नाही, हे आता कसं कोणीच सांगू शकणार नाही, मी तर सांगू शकणारच नाही. पण निश्चितपणे याच्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय इथे चर्चेला जाणं योग्य नाही. अच्छा, आपण असं म्हणताय की हा विषय इथे चर्चेला जाणं योग्य नाही. गणेश खंडकर, हा विषय इथे चर्चेला जाणं योग्य नाही, हा बचाव असू शकतो? नाही, मुळात हे बघा असं आहे, मी मगाशी या घटनेचं उल्लेख करतानाच ही मी दुर्दैवी घटना ही यासाठी म्हटली. बर, याचा कसं काय चर्चा होऊ शकत नाही, उल्लेख होऊ शकत नाही? अहो, ज्या वेळेला आपण सार्वजनिक जीवनामध्ये जगत असतो त्यावेळेला तुमच्याकडे पाहून इतरांनी आदर्श घ्यायचा असतो. आणि हा आदर्श तुम्ही काय देणार आहात? आणि ज्या वेळेला या जिल्ह्यांमध्ये आता अशा पद्धतीनं कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आपण काळजी घ्यायची आहे, आपण आपल्या आदर्शानं लोकांना सांगायचंय. आणि त्यावेळेला ठीक आहे, तुम्ही 15 दिवसानंतर प्रकट होता आणि मग तुमचा प्रकट दिन साजरा झाला, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गर्दी आली. काय म्हणजे सगळा प्रकार प्रसादजी अत्यंत दुर्दैवी आहे. ठीक, गणेशजी आपल्याला थांबवतो कारण आपल्या सोबत आता अमरावतीहून प्रकाश साबळे जोडले गेलेले आहेत. अमरावतीहून प्रकाश साबळे जोडले जाणं हा या चर्चेतल्या एका महत्वाच्या टप्प्यावरचा मुद्दा आहे. कारण प्रकाश साबळे यांनी अमरावतीत असा गौप्यस्फोट केलाय की विमा कंपन्या या स्वतःचं उखळ पांढरं करण्याच्या साठी कशा पद्धतीनं कोरोनाचा वापर करतायत. प्रकाश साबळे नगरसेवक आहेत. प्रकाशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? अच्छा प्रकाशजी, आपण काय तपशील अमरावतीत सांगितलात? कशा पद्धतीनं ही मोडस ऑपरेंडी आहे, कार्यपद्धती काय आहे, विमा कंपन्या नक्की काय करतायत आणि कोरोनाचा दुर्वापर कसा करतायत? मी अमरावतीचा नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्य या नात्याने हे आपल्याशी बोलतोय की अमरावती जिल्हा ही राज्यामध्ये नाही देशामध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला आहे. त्यामुळे आमच्या अमरावतीकरांचं नाव मोठ्या प्रमाणात बदनामी झाला. या बदनामीचा दाग तिच्यासाठी मी या संदर्भामध्ये आम्ही भूमिका मांडली की या संदर्भामध्ये जे लोक कोरोनाच्या नावाखाली कोरोना विमा रॅकेट एक प्रकारे इथं सक्रिय झालेला आहे गेल्या 8 महिन्यापासून. यामध्ये हे लोक 14 महिने क्वारंटाईन राहतात, पगारी न घेतात, त्यानंतर लॅबच्या माध्यमातून निगेटिव्ह असते पॉझिटिव्ह दाखवतात पेशंट आणि ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते 2-2 लाखाचा विमा घेऊन ते लोक तिथे ऍडमिट होतात आणि प्रायव्हेट लॅबमध्ये कोरोना हॉस्पिटलमध्ये
त्या हॉस्पिटल लोकांना अर्धे तुम्ही अर्धे आम्ही बोलता रजेची जुनी म्हण आहे अशा प्रकारचा व्यवहार करतात आणि अमरावतीकरांचं नाव बदनाम करतात. असा मोठा आकडा वाढतो. प्रकाशजी आपण एक अत्यंत गंभीर खुलासा करता आहात आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांचा तो नीट ऐकायला गेला असेल अशी अपेक्षा करतो की लोक खोट्या पद्धतीनं ऍडमिशन होतीये त्यांची हॉस्पिटलमध्ये ते दाखल होत आहेत, खोट्या पद्धतीचे कोरोनाचे रिपोर्ट बनतायत, लोक पॉझिटिव्ह असल्याचं कागदावर नोंदवलं जात आहे आणि त्या बदल्यात पैसे उकळले जात आहेत विमा कंपन्यांना हातात हात घालून. सर्वसाधारणपणे प्रकाशजी किती लाखाची बिलं निघतायत, लोकांमध्ये पैसे वाटण्याचं काय पर्सेंटेज ठरलेलं आहे, विमा कंपनीला किती जात असतील, रुग्णांना किती आणि हॉस्पिटलला किती? सन्माननीय महोदय, जवळपास 3200 रुपये प्रीमियम भरून जवळपास 9 महिन्याचा 1 वर्षाचा विमा काढला जातो 2.5-3 लाखाचा. आणि या विम्याचं साठे लोक मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे की यामध्ये जे प्रायव्हेट हॉस्पिटलची अक्षरशः ज्यांनी कोरोनाच्या नावाखाली गरीब जनतेची कोरोनाग्रस्तांची जी लूट केली आहे ही हॉस्पिटल याच्यामध्ये संमिलित आहे. प्रायव्हेट लॅब ज्या होत्या त्यांनी प्रायव्हेट लॅबनी खोट्या पद्धतीने अक्षरशः खोट्या पद्धतीने निगेटिव्ह पेशंट पॉझिटिव्हचे धंदे चालू केले. त्याच्या पूर्ण अमरावतीमध्ये ज्या लॅबच्या पूर्ण क्लिप ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले आहे हे सर्व तुम्हाला माहित आहे. आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना लोकांच्या वेदना जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये मांडणं माझं आर्थिक कर्तव्य होतं. ती मी माझी भूमिका अमरावतीकर नात्याने मांडली. अमरावतीचं नाव म्हणजे बदनाम अमरावतीचं नाव बदनाम करणाऱ्याची ही रॅकेट आहे. हे यांचा भंडाफोड झाला पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, या खोट्या लॅबाच्या स्किल ठोकल्या गेल्या पाहिजे, हे लोक या धंद्यामध्ये त्यांना बेड ठोकल्या पाहिजे. ही भूमिका माझ्या या निमित्ताने एक नागरिक मांडली आणि ती मला नक्कीच आशावाद आहे की महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार ती गंभीरतेनं भूमिका घेईल आणि त्या पद्धतीनं ती कोरोनाचा निर्मूलन करण्यासाठी ठाकरे सरकार खूप ताकदीनं पुन्हा महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. प्रकाशजी, आपला विषय लक्षात आला. एक अत्यंत गंभीर स्वरूपाचं प्रकरण आपण या निमित्तानं चर्चेत आणलेलं आहे. आमच्या सोबत महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्र्यांपासून विद्यमान सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी आहेत, विरोधी पक्ष आणि डॉक्टर सुद्धा आहेत. आपल्या सगळ्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्कादायक प्रकार आहे. पैसा कमवण्याच्यासाठी खोट्या पद्धतीनं लोकांना पॉझिटिव्ह दाखवलं जात आहे. हा आक्षेप आम्ही नाही केलाय, हा आक्षेप एका जबाबदार लोकप्रतिनिधीनं केलाय. प्रकाश साबळे त्यांचं नाव आहे, अमरावतीतले ते लोकप्रतिनिधी आहेत. आशाताई मिरगे, आपल्यापासून उत्तराच्या मालिकेची सुरुवात करूयात. हा गंभीर प्रकार आपल्या समोर आल्याच्या नंतर सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी या नात्यानं आता आपण पुढे काय करणार आहात? कालच ही बातमी मी ऐकली. प्रकाश दादांना मी खूप चांगलं ओळखते आणि 100% असं होत असेल तर ते नक्की चूक आहे. त्याची इत्तरभूत चौकशी होऊन आणि त्यातले जे दोषी असतील, मग कधी त्यातले माझे डॉक्टर्स असतील, कधी त्यातले आमचे काही लोकप्रतिनिधी असतील, कधी त्यातले विमा कंपनीवाले असतील, तर कधी काही रुग्णही असतील, जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याची भूमिका ही घेण्यात येईल असं माझ्या अमरावतीचे जे या दादांना माहिती असेल, साबळे दादांना, पियुष सिंग म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी आणि चंद्रशेखर मीना म्हणून आयजी आहेत त्यांच्याशी मी आज सकाळीच बोललो. पण त्याची चौकशी अजून काय झाली आणि त्यातून काय निघालं ही माहिती अजून माझ्याकडे नाही. ठीक आहे, आपण असं म्हणतायत की चौकशीचे आदेश दिले आहेत. मला डॉक्टर दीपक सावंतांना विचारायचंय. सावंत साहेब, आपण फोनवर अजूनही सोबत आमच्या आहात अशी अपेक्षा आहे. माझा आवाजही आपल्यापर्यंत पोहोचत असेल. आपण स्वतः कोविड टास्क फोर्सचे सदस्यही आहात. आता मला सांगा, जर विमा कंपन्या अशा प्रकारचे गोरखधंदे महाराष्ट्रात करायला लागले तर आकडे फुगतायत, ते खरे आहेत की नाही, इथपासूनच्या सगळ्या प्रश्नांना सुरुवात होऊन जाणार. नाही, बरोबर आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि अशा प्रकारे जर विमा कंपन्या असेल तर त्यांना खरं म्हणजे ब्लॅकलिस्टेड करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. कारण अशा प्रकारे RT-PCR पॉझिटिव्ह दाखवून जर कोरोना पेशंट म्हणून जर ट्रीट केलं जाणार असेल तर ते चुकीचं आहे. आणि भोंडवे साहेब आपल्या बरोबर आहेत, आपल्या बरोबर फोन लाईन वरती आपल्या समोरच असतील. त्यांनी देखील IMA तर्फे अशा प्रकारच्या हॉस्पिटलवरती कारवाई करणं आवश्यक आहे असं मी त्यांना विनंती करतो. अगदी अगदी मुद्द्यालाच घेऊन गेलात हा विषय. डॉक्टर भोंडवेंनाही आपण हाच प्रश्न विचारणार होतो की IMA यात काय करू शकतं?
प्रसादजी, एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या प्रकारच्या घटना या फक्त करोनातच घडतात असं नाही, या इतरही आजारांबाबत घडत असतात आणि त्याबद्दल आपण नेहमीच याचा निषेध केलेला आहे. एक लक्षात घ्या, या पद्धतीचे खोटे आजार दाखवून विमा कंपन्यांना विम्याचा फायदा उठवणं ही एक क्रिमिनल ऑफेन्स आहे. हा तुम्ही त्याच्यासाठी ती विमा कंपनी क्रिमिनल ऑफेन्स म्हणून हे करू शकते. यामध्ये एक लक्षात घ्या की विमा कंपन्या याच्यामध्ये ज्या ऑथॉरिटीज आहेत त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतात, कारण विमा कंपन्यांचा मुळात उद्देशच असतो की जितके कमीत कमी लोक त्याचा फायदा घेतील. म्हणजे तुम्ही कोरोनाचा विमा उतरवला आणि तुम्हाला करोना झाला नाही तर विमा कंपनीचा फायदा आहे. करोना जितक्या जास्ती लोकांना होईल तितकं ते तोट्यात जाते. तुम्हाला एक ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल की त्यामुळे याच्यामध्ये विमा कंपन्यांचा हात नसतो. माझ्या अनुभव प्रमाणे काही शिष्ट असतात की आपण विमा उतरवला तर त्याचा फायदा घेऊ. हे लोक अशा प्रकारच्या काही लॅब्स असतील, या लॅब्सना हाताशी धरून अशा प्रकारचे खोट्या पद्धतीने ऍडमिट होत असतील हॉस्पिटलमध्ये. यामध्ये डॉक्टर बोंडवे आपण असं म्हणता आहात की हा प्रकार आजचा नाही, हा प्रकार यापूर्वी पण घडतो, दैनंदिन प्रकारामध्ये तो असतो, मग हा प्रकार थांबू का शकत नाही? याच्यात एक जोडीचा मुद्दा आपल्या समोर मांडतो. कसं आहे, इतर सर्व रोगांच्या बाबतीत जर समजा हा प्रकार घडत असेल तर त्याच्या वाढलेल्या आकड्यांच्या बाबत इतकी चर्चा होत नाही जितकी ती कोरोना बाबत होते. कोरोनाचे आकडे वाढले की त्याचा समाज जीवनावर मानसिक, आर्थिक, सामाजिक अशा विविध प्रकारे परिणाम होतोय. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तर यामध्ये हॉस्पिटलचंही फारसं हे नसतं, कारण हॉस्पिटलचे हे रजिस्टर्स आणि याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या हे कराव्या लागतात. ज्या वेळेला एखादा पेशंट रिपोर्ट घेऊन येतो पॉझिटिव्ह, त्यावेळेला त्यांना ते ऍडमिटच करावं लागतं आणि त्याप्रमाणे सरकार दरबारी किंवा जे काही रजिस्टर असतं तिथेही त्याची नोंद होत असते. त्याच्यामुळं हे जे आहे हे लॅबच्या ज्या काही टेस्ट आहेत त्याच्यावर कडक नियंत्रण करणं ही आवश्यक आहे. ठीक आहे डॉक्टर बोंडवे, आपलं उत्तर पोहोचत असताना इंटरनेट थोडंसं खराब दिसतंय, आपण पटकन त्यावर उपाय शोधालच. गणेश खंडकरांच्यासाठी छोटासा प्रश्न. गणेश खंडकर, जो गौप्यस्फोट प्रकाश साबळेंनी या चर्चेमध्ये केला त्याच्यातून आपल्याला असं जाणवतं का की राज्यातली आरोग्य व्यवस्था ही डोळ्यात तेल घालून अधिक सक्षम करण्याची गरज आहे? मुळातच हा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि मी असं म्हणेन की हा सगळा प्रकार टाळूवरचं लोणी खाण्याचा आहे. आता ज्या गंभीर परिस्थितीतनं आपण सध्या जात आहोत त्यावेळेला ज्या यंत्रणेवरती विश्वास ठेवून किंवा त्यांची रिपोर्ट्स चेक कोणी करायचे किंवा त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरच आपण पुढच्या तपासात नेमकं काय इलाज करायचा याची आपण दिशा ठरवत असतो आणि त्यांनीच जर का असे प्रकार करायला सुरुवात केली तर मग हे अतिशय गंभीर प्रकार आहे. तर मला असं वाटतं की आताच्या स्थितीमध्ये ज्यावेळी महाराष्ट्र देशामध्ये कोरोनाच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरला होता आणि तेव्हा हे जर असे प्रकार लक्षात येत असतील ठीक तर मला वाटतं आपण या बाबतीत अतिशय कडक निर्बंध लादले पाहिजेत आणि कडक भूमिका घेतली पाहिजे. अगदी गणेश खंडकर, तशी आपण अपेक्षा बाळगू, कारण डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहेत. चर्चेला आणखी एक विश्रांतीची गरज आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. पुढच्या भागामध्ये एक अत्यंत महत्वाची चर्चा आपण करणार आहोत जी तुम्ही चुकवू नका, की तुम्हाला जर लसीकरण करून घ्यायचं असेल तर कोणत्या टप्प्यांना तुम्हाला सामोरं जायचं आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर चर्चेला आणलेलं आहे आणि ती चर्चा आहे, जर समजा सर्वसामान्य माणसांना स्वतःला लसीकरणाला सामोरं जायचंय, स्वतःला लस टोचून घ्यायची आहे, तर त्यांना काय करावं लागेल. डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहेत, जे इतर राजकीय प्रवक्ते आहेत, त्यांना या चर्चेत आपण संधी देऊ. मात्र टप्प्याटप्प्यानं आधी आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊ. आणि म्हणून डॉक्टर भोंडवेजी, आपल्यासाठीचा प्रश्न, एक सामान्य माणूस ही चर्चा ऐकतोय, त्याला स्वतःला लस घ्यायची आहे. 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांना लस मिळणार आहे.
आणि कोमॉर्बिडिटीज असलेल्यांनाही लस दिली जाणार आहे. आता सामान्य माणसांनी काय करायचंय? यासाठी प्रथम आपल्याला लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. आज एक मोठी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारतीय नागरिक हा लसीकरणासाठी कायमच उदासीन राहिलेला आहे. आपल्याला पोलिओची लसीकरण आठवत असेल, सावंत सर मगाशी म्हणाले त्याप्रमाणे MR कॅम्पेन मध्ये मिझल्स रुबेलाच्या वेळेलाही लोकांनी पाठ फिरवली होती किंवा अनेक तक्रारी त्याच्याबद्दल करतात. तर आपल्याला लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी या पद्धतीचं ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हीच लस घेतली आपण तर कोरोनाला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, नियंत्रणात आणू शकतो. हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेते, सामाजिक पुढारी, त्याचबरोबर डॉक्टर्स आणि इतर जे काही मान्यवर असतात, सेलिब्रिटीज असतात, स्पोर्ट्समन असतील किंवा सिनेमा नट असतील, यांच्याकडून एक प्रकारची चांगली प्रचार मोहीम राबवली पाहिजे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मी जे म्हणलं होतं की हे कोविन ऍप आहे, याच्यामध्ये थोडी सुधारणा केली पाहिजे. लोकांना आपली अपॉइंटमेंट ही जी आहे ही त्याच्यामध्ये घेता यायला पाहिजे की मला अमुक तारखेला अमुक वाजता इथं जमेल, त्या पद्धतीचे त्याच्यामध्ये सुधारणा करायला हवी. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या लसीकरणामध्ये खाजगी डॉक्टर्स आणि खाजगी हॉस्पिटल्स यांचं पूर्णपणे सहभाग घेतला गेला पाहिजे की जो आता कमी स्वरूपात आहे. जर कोरोनाच्या नियंत्रणासाठी जर खाजगी हॉस्पिटल सरकारला लागत असतील तर हेच खाजगी डॉक्टर्स आपल्याला कोरोनाच्या लसीसाठी सुद्धा निश्चितच आपल्या बरोबर आहेत, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आणि सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी ठिकाणी आता ही मागणी होतीये की थोडंसं कंट्रोल किंवा काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेऊन पैसे देऊन म्हणजे रादर शुल्क देऊन ही लस मिळण्याची व्यवस्था केली जावी. त्या पद्धतीचे संकेत केंद्रीय आरोग्य खात्याने सुद्धा कालच दिलेले आहेत. तर या सर्व गोष्टी जर व्यवस्थित टप्प्याटप्प्याने राबवल्या तर मला असं वाटतं की ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जे काही लसीकरणाचं उद्दिष्ट आपण गाठलंय त्यापेक्षा जास्ती प्रमाणात हे लसीचं उद्दिष्ट गाठूया. कारण सामान्य माणसाच्या मनात आजही भीती आहे. ती भीती घालवणं हे आणि ही लसीकरणाची प्रोसेस सोपी करणं, या दोन गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपण ज्या पद्धतीने हे सांगितलं त्यातून समोर असं आलं, एक सगळ्यात आधी सर्वसामान्यांनी ज्यांना आता लसीकरण करून घ्यावं असं वाटतं आहे त्या प्रत्येकानं कोविन ऍपवर स्वतःची नोंदणी करा. दुसरी गोष्ट, कोविन ऍपला केंद्र सरकारनं सुधारण्याची गरज आहे, कारण त्यात संवाद शक्य नाहीये. ज्या व्यक्तीला लस घ्यायची आहे त्याला जर कुठली अडचण असेल तर त्याला त्याची अडचण तिथं मांडता येत नाही. मला वाटतं गणेश खंडकर हा एक अत्यंत महत्वाचा असा प्रतिसाद आहे जो तुम्ही तुमच्या पक्षाच्या मार्फत केंद्रापर्यंत पोहोचवला पाहिजे. नाही, नक्कीच. मी आता डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं त्यामधला महत्वाचा जो विषय आहे, जो ऍप मधला त्यांनी जो एकदा नोंदणी झाल्यानंतर जी अडचण येते त्या संदर्भात त्यांनी सांगितलं, तो मुद्दा खरोखर तातडीने त्याविषयी सुधारणा करण्याची गरज. आणि दुसरं त्यांनी जो एक विषय सांगितला तोही सुद्धा की सर्वसामान्यांना सशुल्क जर काही लस उपलब्ध होत असेल तर त्याही बाबतीत जे आता धोरण लवकरच येते, मला वाटतं त्यानंतर खऱ्या अर्थानं याबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला सुरुवात होईल. बाकी डॉक्टर साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करू. गणेश खंडकर, जनतेच्या साठी ही माहिती फार गरजेची आहे. आता डॉक्टर दीपक सावंत प्रत्यक्षात आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. त्यांना माझा हा प्रश्न असेल, राज्य पातळीवर 1 मार्चच्या नंतरच्या लसीकरणातले महत्वाचे कुठले टप्पे आहेत? सर्वसामान्यांचा त्यातला सहभाग वाढण्याच्यासाठी काय अपेक्षित आपण करता आहात? आपण चर्चेला पोहोचत असताना डॉक्टर बोंडवेंनी 2-3 मुद्दे मांडलेले आहेत, त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून फक्त सांगतो. एक, जनजागृती, चर्चित चेहऱ्यांच्याकडून जनजागृती आणि कोविन ऍप मधल्या सुधारणा. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय मांडायचं आहे? खरं तर मगाशी बोंडवे साहेबांनी सांगितलं होतं की खरं म्हणजे वॉक इन लोकांना द्यायला पाहिजे. जर समजा मला लस घ्यायची आणि माझं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा मला कोमॉर्बिडिटी असेल तर मी कुठल्याही लसीकरण केंद्रावरती जाऊन मला माझं जर आधार कार्ड किंवा माझे जे डॉक्युमेंट्स जर प्रोड्यूस केले तर मला लस मिळायला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था झाली तरच असं मला वाटतं की या लसीकरणाला आणखीन वेग मिळेल. अनेक लोकांना ही पद्धत माहित नाही की कोविन ऍप मध्ये कसं करायचं, फॉर्म कसा डाउनलोड करायचा किंवा कशा प्रकारे अप्लाय करायचं हे इव्हन डॉक्टरांना पण माहिती नाही. अनेक डॉक्टरांना
तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज खूप मोठ्या प्रमाणावरती गेला पाहिजे. कारण आपल्याकडचे लोक एक ब्लाइंड स्पॉट होतो, एखादी एक जाहिरात झाल्यानंतर तो ब्लाइंड स्पॉट होतो, तो काढून टाकायला पाहिजे आणि लोकांना कळलं पाहिजे की ही ह्यासाठी आहे की मला लसीकरण करण्यासाठी. आपण तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर हे सगळं करतात आहे, पण आपण याचबरोबर हे सारखं टीव्हीवरती दाखवणं आवश्यक आहे आणि आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा राजकीय पक्षांनी देखील याच्यात झोकून दिलं पाहिजे आणि लोकांना घरी जाऊन जसं आपण मतदानाला प्रवृत्त करतो तसं लसीकरणाला प्रवृत्त केलं पाहिजे. अगदी हाच महत्वाचा मुद्दा होता. मग अशा वेळेला मला या निमित्तानं सत्ताधारी गटाच्या प्रतिनिधी या निमित्तानं डॉक्टर आशाताई मिरगे यांना विचारायचंय की आपण सरकार म्हणून सर्वच राजकीय पक्षांना हे आवाहन केलं पाहिजे की आपण आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना शिस्तबद्ध पद्धतीनं गर्दी न करता घराघरापर्यंत लसीकरणाचा संदेश पोहोचवण्यासाठी प्रवृत्त करावं. हे शक्य आहे का? 100% शक्य आहे आणि त्यासाठी मला स्ट्रॉंगली वाटतं की अगदीच प्रत्येक वेळी मंत्री महोदय किंवा मोठ्या लोकांनी न येता लोकल सरपंच असतील, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थावाले सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये त्या एरियातल्या लोकांनी आपापल्या लोकांना ते लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी लोकल NGOजचा, लोकल सेलिब्रिटीजचा, लोकल काही पथनाट्यवाले असतात, काही वेळेला छोटे छोटे कल्चरल ग्रुप्स असतात, अशा लोकांकडून ती जनजागृती घडवून आणली पाहिजे आणि त्या पद्धतीनं जो चांगलं काम करेल त्याला आपण एखाद दोन बक्षिस किंवा पुरस्कार अशा पद्धतीचं जर सरकारकडून देता येईल तर ती पण चर्चा मी माननीय आरोग्यमंत्र्यांशी करेल आणि त्या पद्धतीनं जर आपल्याला या जनजागृतीसाठी भोंगरी सर म्हणतात तसं प्रोपोगेट करता येईल, ऍक्सिलरेट करता येईल तर नक्कीच करेल असं मला वाटतं. अगदी डॉक्टर आशाताई मिरगे आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात की जे करतील चांगलं काम त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे ग्रामस्वच्छतेची कामं होत असताना जी पंचायत चांगलं काम करते त्या ग्रामपंचायतीला पुरस्कार दिले जातात, जलयुक्त शिवारच्या निमित्तानंही चांगलं काम केलेल्यांना आपण कौतुकाची थाप पाठीवर मारली. आता लसीकरण घरोघरी पोहोचवण्यासाठी तशा प्रकारे चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. आता यातला पुढचा टप्पा हा पुन्हा एकदा डॉक्टर दीपक सावंत यांच्यासाठी आहे. डॉक्टर साहेब, सामान्य माणसाच्यासाठी भाषा हा सुद्धा एक खूप मोठा आणि अडचणीचा विषय आहे. कोविन ऍपच्या निमित्तानं यावरही काम करता येईल का? नाही, मला असं वाटतं की भाषेचं याच्यावरती बंधन असता कामा नये. कारण आपण जर असं म्हटलं की बाबा हा फॉर्म फक्त इंग्रजीमध्ये आहे किंवा हिंदीमध्ये आहे किंवा इंग्रजीमध्ये आहे तर मला असं वाटत की त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे आणि कोणत्याही भाषेत फॉर्म असला तरी पण तो भरता येतो माणसाला साधारणपणे. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट की तो फॉर्म एक गोष्ट दुसरी गोष्ट चांगली केलेली आहे की माननीय पंतप्रधानांना मी धन्यवाद देतो की ताबडतोब सर्टिफिकेट मिळते. तुम्ही लसीकरण पहिलं जरी लसीकरण केलं तरी तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला याच्या माध्यमातून येते. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्या म्हणायलाच पाहिजेत. आणि जर समजा तुमचं दोनदा लसीकरण झालं तर तुम्हाला 2 ठिपके येतात आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळते. म्हणजे तुम्ही कोणालाही ते सर्टिफिकेट दाखवू शकता, तुमच्या मोबाईलवरती येते. अशा प्रकारच्या सुधारणा देखील झालेल्या आहेत. त्यामुळे जर समजा तुम्हाला एखाद्या भागात जायचं असेल आणि तुम्हाला जर विचारलं की बाबा तुम्ही स्वॅब टेस्ट केली का, RT-PCR केली का, तर तुम्ही ते सर्टिफिकेट दाखवू शकता. फक्त एवढंच आहे की ह्याची इम्युनिटी किती राहील या वॅक्सिनची हे आज तरी कोणी सांगू शकत नाही. 3 महिने राहील की 4 महिने राहील. ठीक आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे, एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो. समजा मला कोविन ऍपच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या सूचना द्यायच्या असतील तर मी त्या संदर्भात कुठे संपर्क करायचा? एक सर्वसामान्य माणसाला पडलेला जर हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर काय असेल? हे आपल्याला कसं आहे की हे राज्य सरकारलाही हातात नाहीये, हे केंद्र सरकारने हे केलेलं, केंद्राच्या आरोग्य खात्याने केलेलं. त्यामुळे केंद्रीय आरोग्य खात्याला किंवा आरोग्य खात्याच्या सचिवांना हे कळवावं लागेल. आपण जो मगाशी एक छोटासा मुद्दा सांगितला तो मी हे करतो की लोकांना भाषेचा प्रश्न निश्चित येईल, परंतु ते फॉर्म भरण्यासाठी, हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण आधार कार्डाच्या नोंदीसाठी काही बूथ केले होते, NGOजनी हे केलं होतं, मदतीचं अजूनही चालू असतं, किंवा नवीन मतदार नोंदणीसाठी आपण काही कक्ष उघडतो किंवा काही मदतीचं होतं, या पद्धतीने आपल्याला जर जोड दिली तर हे कोविन ऍपमध्ये किंवा इतर पद्धतीचं जे रजिस्ट्रेशन आहे हे सहज होऊ शकेल.
ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये आज सहभागी झालात त्याबद्दल. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकाच. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.